आम्ही इशारा देतो। नितेश राणे आमचे दैवत आहेत, धर्मरक्षक आहे, त्यांच्या केसाला जर धक्का लागला आमच्यासारखं वाईट कोण नाही, अख्खा महाराष्ट्रात सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल हे सांगू इच्छितो। तुला संविधानाने हक्क दिलाय, असा हक्क दिला नाही की मोडतो तोडतो। सोलापुरात आम्ही बोलवणार, आता सोलापुरात निलेश राणेला बघू तू ये रस्त्यावर। कधी जुबेर बागवान असू दे किंवा फारुख शाब्दे असू दे, कधी बोलतात का हे त्यांना मी प्रश्न विचारतो। सांगतो जुबेर बागवान शांत राहा, काय आम्हाला सुद्धा शिकवू नका तुम्ही, आम्ही संविधान मानतो म्हणून आतापर्यंत शांत आहे आम्ही। फारुख शाब्दी, जुबेर बागवान यांच्या विरोधात सीपी साहेबाला सकल हिंदू समाजच्या वतीने त्यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून निवेदन देतो। त्यांनी मुस्लिमांना टार्गेट न करत असून त्यांनी मुस्लिम जिहादींना टार्गेट करत आहे। मी त्याला सांगू इच्छितो, हम किसी को छेडेंगे नहीं, छेडे तो हम किसी को छोडेंगे नहीं। तू जर रस्त्यावर आला मग आम्ही पण आमच्या स्टाईलने तुला उत्तर देऊ, तेव्हा तुला पळणं कठीण होईल। अरे जुबेर बागवान, तू बसला कुठं, बोलतो कुठं, तुझी उंची किती, कुणाबद्दल बोलतो ह्याचं तर तू भान ठेव। पहिला संविधानाला मानतो, मग तू तोडामाड्याची भाषा करतो। पहिला तर सीपी साहेबांना विनंती आहे, त्या जुबेर बागवानला अटक करा। पवार साहेबांना त्याला पहिला पक्षातनं घालून टाका। मी शिवराज गायकवाड सांगू इच्छितो, नितेश राणे साहेबाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आणतो, त्यांच्या केसाला तर मी धक्का लावून दाखवा। काल जे जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे जुबेर बागवान आहेत, त्यांनी जे निलेश राणेबद्दल जे वक्तव्य केलं की त्यांना बडवू, त्यांना कापू, अरे जुबेर बागवान तू बसला कुठं, बोलतो कुठं, तुझी उंची किती, कुणाबद्दल बोलतो ह्याचं तर तू भान ठेव पहिला। अरे ते निलेश राणेनं काय बोललं त्याचं पहिला तपास। एक लक्षात ठेव, त्यांनी काय म्हणलं की तुम्ही रामगिरी महाराजांबद्दल जर मस्ती केला तर आम्ही तुम्हाला घुसून मशिदीमध्ये घुसून मारू, म्हणजे तरची भाषा आहे। असं म्हणलं नाही की तुम्हाला इनाकरण जाऊन तुम्हाला त्रास देऊ, जर केलं तर ची भाषा आहे। मग तू संविधानाला मानतो, मग तू तोडामाड्याची भाषा करतो। पहिला तर सीपी साहेबांना विनंती आहे, त्या जुबेर बागवानला अटक करा, त्यांनी दंगलीची भाषा बोललेला आहे, दंगलीची भाषा बोललं साहेब। सोलापूर शांत आहे, भडका लागलाय सोलापूर, भडकावं लागलं जुबेर बागवान, त्याला पहिला दंगलीची भाषा आहे, त्याला पहिला अटक करा। आणि मी तर म्हणतो अजित पवार साहेबांना त्याला पहिला पक्षातनं घालून टाका। अहो जिथं आमच्यावर अन्याय होतं त्यावर हिंदू उठू नये का? रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य बोललं ते झाकीर नाईकनं किती वेळा तरी बोललेलं आहे, किती वेळा तरी मौलाने बोललेलं आहे। तुमचा नंबर मला टाका, तुम्हाला त्यावर सगळे व्हिडिओ पाठवतो मी। हे शब्दार्थ बोलले आहेत रामगिरी महाराजांनी, जे बोलले ते झाकीर नाईकनं बोललेलं आहे। झाकीर नाईकचा तुम्ही निषेध करणार नाही का? फक्त तुम्हाला रामगिरी महाराज दिसतात का? सांगतो जुबेर बागवान शांत राहा, काय आम्हाला सुद्धा शिकवू नका तुम्ही, आम्ही संविधान मानतो म्हणून आतापर्यंत शांत आहे आम्ही। एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांचा असा आरोप आहे की नितेश राणे वारंवार मुस्लिम समाजावर एक बेताल वक्तव्य करतात, त्यांची भूमिका आहे। जिथं ज्या वेळेला मुस्लिम समाज हिंदूवर अन्याय करतो त्यावेळेला तिथं त्यांनी जातात आणि तिथं मोर्चा आयोजन केलेलं असतं तिथल्या हिंदू समाजाने, आणि ज्यावेळेला तिथं आपल्याला न्याय मिळत नाही त्यावेळेला तिथं नितेश राणे तिथं येतात आणि तिथं न्याय द्यायची भाषा करतात। अहो ह्या बागवान जे जुबेर बागवानला शास्त्रीनगरमध्ये राम प्रतिष्ठानच्या वेळेला हिंदू मुलांवर दगड, जुबेर बागवान कुठं झोपला होता हो? आता म्हणते मी आजारी होतो, मग त्यावेळेला तू आजारी होता का? हा प्रश्न इथं पडतो। अरे जुबेर बागवान तू काय बोलतो रे? तू दंगलीची भाषा बोलायला लागला, तू धडधडीत। तुझा पहिला निषेध आहे, तू संविधानाने कर की, तुला काय करायचं संविधानाने कर, कोर्टात जा, तुला फडणवीस साहेबापाशी जा, गृहमंत्र्याला जा, पोलीस संचालकाकडे जा, सगळीकडे जा, सगळीकडे जाऊन तू तिथं निषेध नोंदव, FIR दाखल कर। तुला संविधानाने हक्क दिला आहे, असा हक्क दिला नाही की मोडतो तोडतो। सोलापुरात आम्ही बोलवणार, आता सोलापुरात निलेश राणेला बघू तू ये रस्त्यावर, बघू तू कोण कोणाला मारते ते आम्ही बघू। एक लक्षात ठेव, ही भाषा आहे ना ठेव स्वतःपाशीच। सोलापूर शांत आहे आणि आम्ही सुद्धा शांत आहे, पण तू जर देत असशील तर आम्ही सुद्धा करू। एक लक्षात ठेव, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थ्वाट द पाकिस्तान वाच, त्यावेळेला कळल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणले थ्वाट द पाकिस्तान पुस्तकामध्ये, की हे शब्दार्थ काय आहेत आणि तुमच्याबद्दल काय लिहिलं आहे, हे थ्वाट द पाकिस्तानमध्ये वाच, मग तुला कळल। हे ध्यानात ठेव, आम्ही कधीसुद्धा संविधान सोडून वागत नाही। ज्यावेळेला तुम्ही रामगिरी महाराज विधांनी बोलल्यावर तन से सरचे तन जुदा करेंगे, हे वक्तव्य कुणाचं होतं? तुमच्या लोकांचं होतं।
आमचं होतं का काय आत्तापर्यंत इतिहास तपास हिंदू स्वतःहून कधीच कुणाच्या नादी लागत नाही, आला तर कधी कुणाला सोडत नाही. ज्यावेळेला गाई कापती त्यावेळेला तुला वाटत नाही का हिंदूच्या भावना दुखायला जातात, आपण विजापूरमध्ये जाऊन सगळे बिबचे दुकानं बंद करावं? हां, त्यावेळेला वाटत नाही हिंदू समभाव धर्म समभाव त्यावेळेला दिसत नाही? आताच कसं काय तुला दिसतंय? ज्यावेळेला लव जिहादचे विषय होते त्यावेळेला वाटत नाही आपल्या मुलांना समजावून सांगावं? हां, आता जे रामगिरी महाराजांनी बोलले ते पहिला तुझ्या झाकीर नाईकने बोलले ते तपासा, मग आम्हाला बोला. तुमचा जाहीर निषेध करतो आणि CP साहेबांनी पहिला जुबेर बागवानला अटक केली पाहिजे मागणी करतो. नितेश राणे साहेबाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आणतो, त्यांच्या केस दम असेल तर तुम्ही धक्का लावून दाखवा. राणे साहेब धर्मरक्षक आहे, सतत त्यांनी पीडित हिंदुत्वांच्या मागं राहिलं आहे. जेव्हा आमच्या माता बहिणीवर दिवसाढवळा बलात्कार होतो, जिहादी वृत्तीचे लोक बलात्कार करतात आणि शांती सुव्यवस्था बिघडायचं काम करतात, त्यांच्या विरोधात कधी जुबेर बागवान असू दे किंवा फारुख शाब्दे असू दे कधी बोलतात का? हे त्यांना मी प्रश्न विचारतो. त्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात त्यांनी कधी बोललेत का? हे मी त्यांना प्रश्न विचारतो. आम्ही गप बसणार नसून फारुख शाब्दी जुबेर बागवान यांच्या विरोधात CP साहेबाला सकल हिंदू समाजच्या वतीने त्यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून निवेदन देतो. त्यांनी मुस्लिम आणि हिंदूत भांडणं व्हावं, शांती सुव्यवस्था सोलापूरचं बिघडण्याचं काम वेळोवेळी केले आहे. त्यांचा असा आरोप आहे की नितेश राणे यांनी सत्तेचा गैरवापर करत हमेशा सतत मुस्लिमांना टार्गेट करतोय. त्यांनी मुस्लिमांना टार्गेट न करत असून त्यांनी मुस्लिम जिहादींना टार्गेट करत आहे. एखाद्या बहिणीला न्याय द्यायचं काम त्यांनी करत आहे. एखाद्या परिवारावर त्यांना संकट आलं, जागेचं असू दे, घरांचं त्यांच्या कब्जाचा विषय असू दे, त्यांना न्याय द्यायचं काम करत आहे. त्यांनी धर्म रक्षक आहे आणि धर्माचं रक्षणाचं काम त्यांनी या सकल हिंदुस्तानमध्ये करत आहे. मी त्याला सांगू इच्छितो, हम किसी को छेडेंगे नहीं, छेडे तो हम किसी को छोडेंगे नहीं. तू जर रस्त्यावर आला मग आम्ही पण आमच्या स्टाईलने तुला उत्तर देऊ, तेव्हा तुला पळणं कठीण होईल, हे लक्षात राहू दे.